रात्री बोललोय आपण त्याप्रमाणे आता एसपी साहेब आहेत तिथं बसणार बोललाय त्याप्रमाणे एसपी साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेकायदेशीरपणा उभा केलेला आहे तो आमच्या पालखी मार्गामध्ये येतोय. आम्हीच्या देवस्थानात जमीन हाय काय नाही काही डोक्यात घेऊ नका, पण आमच्या जेवढा जायचा जो घुसायचा मार्ग आहे त्या मार्गावर ह्या गोष्टी येत्या. एवढं आमचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो अश्वरूढ पुतळा बसवलेला आहे हा सन्मानपूर्वक स्थलांतर करून घ्यावा ही आमची मागणी आहे. आपण जी बोललाय ना बोललो आपण एसपी साहेबांचं आमचं बोलणं झालंय. आम्ही सगळं फायनल केले. एसपी साहेब आम्ही बसून आता अंतिम टप्प्यात आले. फक्त काय झालं की गोंधळ उठल्यामुळं आम्ही फक्त तुम्हाला बोलायला विनंती करायला आलो. आमची विनंती आहे मी तिकडं पण जाऊन सांगणार आता आपल्याला जसं विनंती केली सगळ्याला शांत करून आपले जे रात्री बोलणं आहे त्याप्रमाणे एस पी साहेब आम्ही टप्प्यात काही काळजी करू नका. तेव्हा सगळे आपले आपण सगळेजण एक गुन्हा राहायचे. माझी कुठेही तुम्हाला आपण पहिल्याच कधीपासून बसतो त्याच्यात काही काळजी करू नका. एस पी साहेबांनी जो ठरलंय सगळं करताय आणि आम्ही सगळे त्याच बाजूला करून घेतो. मी जी कोण येते त्या सगळ्यांना बोलून गोड बोलून पाया पडून फोडून त्यांना आम्ही फक्त आम्हाला थोडा वेळ द्या एवढीच विनंती करू. वेळ जास्त समाधान समाधान आहे. महाराजांचं आमचं रात्री महाराज तुमच्याकडे जर तुमच्या पैसे बसून पिठलं भाकरी खाली मी तुमच्याच माझा काहीतरी विचार करा 100% आहे. मोठी जनता गोळा झालेली आहे. होय मी जनतेचं हे कशासाठी झाली फक्त देवावर तुमची राजकारण कोणत्याही समाजावर आमचा आक्रमक व्हायचं काहीही संबंध नाही. फक्त आमचं मागणं आहे ते फक्त मागणं पूर्ण करा. आमच्या पालखी मार्गामध्ये येणारा जो मार्ग आहे तो मार्ग मोकळा माहिती मला आता मी मला सगळं माहिती आहे. महाराजांचं आमचं बोलणं झालंय जे महाराजांनी सांगितलंय अहो ते विषय बाजूला विषय नाही. एसपी साहेबांनी जे बोलले महाराजांनी एसपी साहेब बोलले महाराजांनी एसपी साहेब जे बोलले महाराजांना विचारा देवांच्याच माग महाराज वगैरे बोलले विचारांना महाराजांना आणि महाराजांनी जी बोलले त्याप्रमाणे एसपी साहेब करून घेत आहेत. आम्ही तीच करतो आता आम्ही मागवतो 100% हे काय तर जाऊन एसपी साहेबांना तिथं आहे बघा बोलत नाही काका थोडं मागे घ्या ना मोबाईल मोबाईल थोडं मागे घ्या ना. सर्वसामान्य धनगर बांधवांची महाराष्ट्रामध्ये हा मेसेज
आमदार साहेब आमची विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये चुकीचा मेसेज चाललाय. धनगर समाज खूप मोठ्या संख्येने इकडे यायला निघालाय आणि महाराष्ट्रामध्ये चुकीचा मेसेज लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. एसपी साहेबांशी मी पण बोललीये, पण एसपी साहेबांशी बोलणार आहे आणि आमचा देव 3 दिवस उपाशी आहे. ह्यांना 5 राज्यातून लोक यांच्या दर्शनासाठी येतात. समजा आता शिवाजी महाराजांना आमचा कधी विरोध होता का? आताही विरोध नाही. आमची सगळ्यांची चर्चा झाली आहे. आम्ही म्हणतो पण आमचा